चालू असणारी मॅच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे, एका बाजूला जर आपण पाहिले गेलं तर स्वराज्य क्रिकेट बुरसे आणि दुसऱ्या बाजूला यंग स्टार दत्तनगर. सामन्याला आपण पाहतोय सुरुवात होतीये. पहिला बॉल दिनेश मालपुडे यांच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे डॉट आलेला आहे. यावेळी खूप मोठी एज आणि तिथे आपण हा चेंडू आपण पाहतोय शुगान कुमार आणि तिथे बॅक टू द पवेलियन विकेट. दाखल इथे होणार आहे तो सुधाकर. सुधाकर आता मैदानामध्ये दाखल इथे होईल. लागोपाठचे आपण पाहतोय दोन फलंदाज इथे मैदानामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजीसाठी सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये पुण्यात तुम्हाला ती घेऊन जाईल. स्ट्राईक ऑन दीपक. एक धाव धबल कव्हर आहे. रिव्हर्सचा फटका आणि दीपकच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये केला जाईल, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू पण पाहतोय मिडल होऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिर असणार आहे. 7 धावा धावलकावरती आहेत. एक षटकाचा आपण पाहतोय खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिले गेलं तर स्वराज्य क्रिकेटला बुरसे आणि दुसऱ्या बाजूला
यंगस्टार क्रिकेट क्लब दत्तनगरचा संघ आहे. एक खराब चेंडू आणि त्याचा मात्र दीपकने उठवलेला फायदा आपण पाहिलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सोमा दौंड जो गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार आहे. उच्चताना मार करेल. सुधाकर साठी आपण पाहतो टाकल्या चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू तिकडून काढला जातोय. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे धाबलकावरती धावा आहेत 8 धावा. मावळ तालुक्याचा आपण पाहिजे गेले तर एक मानाची क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा सोमा दौंड उजेतर मार करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल परंतु इथे दीपक थांबायला तयार नाहीये. दीपक रिव्हरचा फटका आणि फसलाय तिथे फटका परतावा लागेल दीपकला. बिग विकेट. जाईल. हो तिथे चांगला प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला. मयूर भिलारे आपण पाहतोय तिथे मात्र जबरदस्त एफर्ट लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर ते पाहिले गेले तर रईस सर तुम्ही एक जुनी ती म्हण ऐकली असेल ना, यही दोस्ती यही प्यार मिल गई लडकी भूल गई यार. से पंकज देशमुख यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. हलक्यातून आपण पाहतो निकलून काढला जाईल. ओहो तिथे मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. बॅकअप साठी आकाश शिंदे आपण पाहतो तयार असेल. दुसऱ्या धावेचा आपण पाहतो मैदानामध्ये षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिले गेले तर 17 धावा ज्या धाबलकावरती अजून एक चेंडू शिल्लक आहे. सोमा दौंड आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये या सीझन मध्ये तो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. विशेषतः मातीच्या खेळपट्टीवरती त्याची गोलंदाजी अजून भरताना आपण पाहिलेली आहे. ओहो काय चेंडू टाकलाय. सुधाकरला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. चेंडू इथे डॉट आलेला आहे. षटक क्रमांक संपला जाईल. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 6 षटकांची मॅच थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. विनंती करतो कारण आपल्याला अजून एक क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा आहे त्यामुळे घाई करा.
गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल षटक क्रमांक 3 घेऊन दिनेश. ओ पहिला चेंडू इथे आपण पाहतोय खुलवट टप्प्याचा बॉल होता. यष्टाच्या मागे बाळकृष्ण धामणकर आपण पाहतोय चेंडूला मात्र तिथे सोडायला तयार नाहीयेत. चेंडू इथे डॉट आलेला आहे. पहिला चेंडू इथे डॉट आलाय. दिनेश मालपुडे उजव्या हाताने मारा करेल. हा चेंडू लॉंग ऑफला समीर चेंडूच्या खाली. वाह जबरदस्त झेल. मावळ तालुक्याची एक मानाची स्पर्धा ती म्हणजे MPL. ज्या क्रिकेटची स्पर्धेची क्रेज संपूर्ण पुणे आणि महाराष्ट्रामध्ये आहे अशी MPL याच मैदानावरती मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने या मैदानावरती आपण ती घेणार आहोत. लवकरच त्या स्पर्धेचा कालावधी स्पर्धेचा फॉर्मॅट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. न्यू बॅटर राम. त्यामुळे सर्व खेळाडूंनी आता तयारीला लागा. दिनेश तयार असेल. हा चेंडू पुण्यात आपण पाहतोय पॉइंटला जबरदस्त एफर्ट तिथे पाहायला मिळाला जयेश सईद यांचा, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 18 धाबा. तिसरा षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना. तिथे काय एक संघ मालक, एक आयकॉन, एक आयडॉल. तुम्ही आयकॉन ऑल ओव्हर इंडिया कुठलाही खेळाडू आपल्या संघामध्ये घेऊ शकता. एक आयडॉल ते मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन तुमच्या संघामध्ये देतील. बाकीचे खेळाडू हे ऑक्शन पद्धतीने मावळचे सर्व स्टार तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे विभागून. ओ हा चेंडू पात्र पहा इथे क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. चेंडू मात्र तिथे डॉट आलेला आहे, परंतु इथे यंगस्टार दत्तनगर संघाला पाहिजे मैदानामध्ये कमबॅक करावं लागणार आहे. गतवर्षी आपण MPL मध्ये पाहिलं की सुनील रेड्डी यांना मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब स्पोर्ट्स सायकल मिळाली. कदाचित यावर्षी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन काहीतरी वेगळा मोठा उपक्रम घेण्याच्या तयारीत आहे. यावेळी पाहिजे सुधाकरच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक. उमेश धामणकर चेंडूच्या खाली विकेट. फलंदाज बाद होईल सुधाकर. नवीन फलंदाज आपण पाहतोय शुभम कदम. हा चेंडू पुण्याच्या बायचे बॅटचा फेस तिथे ओपन केला आहे. उमेश पुन्हा एकदा चेंडूच्या खाली विकेट आहे.
आता पाहिजे मैदानामध्ये नवीन फलंदाज इथे दाखल होणार आहे. न्यू बॅटर. महादेव दीक्षित अर्थात मॅडी, जो मैदानामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकेटला असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये आता चौथं षटक घेऊन सोमा. यावेळी कट केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलकावरती 19 धावा ज्या धावलकावरती आहेत. आतापर्यंत 6 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये. उजव्या हाताने हा चेंडू मॅडीच्या बॅटमधून डिस्कर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज खूप उशिरा संधी मिळाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. रिव्हर्सचा फटका, खूप मोठी अपील, एलबीडब्ल्यू विकेट. आता आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जर मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं विकेट त्यांना पाहायला मिळाली. संभाजी देऊरकर. चला विनंती करतो आता पहिला आपण पाहतोय मैदानामध्ये पहिला डाव संपलेला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 25 धावा. 26 धावेचं टार्गेट असेल स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघासमोर.
आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पहा आता मैदानामध्ये जर आपण इथे पाहिलं पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 25 धावा 26 धावेचं टार्गेट असेल स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघासमोर. चला आघाडीची दोन्ही बॅटर विनंती करतो मैदानाचा ताबा घ्या. चला बॅट्समन चला. तर पहा आघाडीची दोन्ही फलंदाज दाखल झाले. एका बाजूला असेल तो लाला दौंड अर्थात 3D बाबळचा रिव्हर्स किंग म्हणून मात्र ज्या खेळाडूला ओळखला जातो तो लाला आहे. तर षटक क्रमांक पहिलं तुषार शिंदेच्या हातामध्ये. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये मिडॉफचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे एका धावेच्या मदतीने संघाचं धाबलक. एक धाव धाबलकावरती जयश सईद उंच पुराणी तगडा ताकदवान जयश. खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला आणि विकेट. फलंदाज बाद आहे. मिळाली पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो मैदानात जयेश मात्र इथे बाद होतोय आणि जयेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखले ते मैदानामध्ये होईल तो समीर शिंदे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल इथे मैदानामध्ये केला जाईल. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग आपण पाहतो मैदानामध्ये आहे. शॉट स्क्वेअर लेग पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ मिड ऑन डीप मिड विकेट डीप कव्हर हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतो समीर शिंदेसाठी. तुषार शिंदे त्याला माहिती आहे आपण पाहतो धावा इथे कमी आहेत परंतु या धावेमध्ये देखील आपण फाईट करू शकतो हे मात्र आता सांगायची गरज नाहीये. धाबलक जर आपण इथे पाहिलं तर धाबलकावरती एक धाव आहे. समीर पुण्यात आपण पाहतो स्ट्रायकर तयार. खोलवट टप्प्याचा बॉल आणि हा चेंडू जर आपण इथे पाहिलं तर बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. चेंडू तिथे डॉट आलाय. धाबलक इथे आपण पाहतो मैदानामध्ये स्थिर असणार आहे. स्कोर कार्डवरती जर आपण नजर टाकली तर एक धाव धाबलकावर आहेत.
हा चेंडू पुण्याच्या बाहेरच्या मैदानामध्ये इथे जर आपण पाहिले गेले तर चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती मिडल होत नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतो स्थिर असणार आहे. एक धाव धावफलकावरती आहे. कारण यंगस्टार दत्तनगर संघाकडे देखील आपण सातत्याने पाहिली की एक चांगली गोलंदाजी नेहमीच आपण पाहिलेली आहे. चांगल्या गोलंदाजीचा स्पेल सातत्याने राहिलेला आहे. हा चेंडू ते कट केला डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील, सिंगल तरी आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येते. 2 धावा इथे येणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 3 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाईल ते पहिलं एक फलंदाज बाद आहे. यानंतर आपण पाहतोय लगेचच क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी खेळवणार आहे. आज जर आपण इथे पाहिले गेले तर कालचा दिवस आपण पाहिला धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग 40+ या संघाने मात्र थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि आता पाहायचं मैदानाच्या मध्ये एक संघ असणार आहे जो आजचा दिवस गाजवणार. तो कोणता संघ असेल? एक संघ क्वार्टर फायनल पर्यंत आपण पाहतोय पोहोचलेला आहे. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी. या 2 संघापैकी कोणता संघ असेल जो D11 संघासोबत भिडणार आहे? गोलंदाजीसाठी गोलंदाज शुगन कुमार. स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा मान ज्या खेळाडूंनी मिळवला तो शुगन. लोअर फुल टॉस लॉंग ऑफला आपण पाहतो निघून काढला जाईल. दीपक चेंडूला इथे मैदानाच्या मध्ये आउटला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा शुगन उच्चताना मार करेल तर स्ट्राईक ऑन समीर. हा चेंडू इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये इथे जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं एक धाव इथे आलेली आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये उच्चतर मार करेल. हा चेंडू इथे मिडॉनला आपण पाहतो चेंडू खेळून काढला जातोय आणि तिथे मात्र जर आपण पाहिले गेलं चेंडू इथे डॉट आलेला आहे. धावफलकावरती 5 धावा आहेत. शुगन कुमार आपण पाहतोय पुण्याचा स्ट्रायक असेल तो लाला दौंड. लोअर फुल टॉस मिड ऑन मध्ये झेल सुटलाय. असं म्हणतात ना चहा पित असताना ते बिस्किट एकदा चहा मध्ये विरघळल्यानंतर खाली पडल्यानंतर जसं दुःख होतं ना तसं दुःख आता इथे शुगनला झालेलं आहे. कॅच कोणाचा सोडलाय? इथे लाला दौंडचा कॅच सोडलेला आहे. इथे आधीच बँक बॅलन्स कमी आहे त्यात तुम्ही म्हणताय खर्च जास्त करा. ते कसं शक्य आहे? जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहिले गेले तर लाला दौंड काय करू शकतो ना हे सांगायची गरज नाही. शुगन तयार. पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल. हा चेंडू आपण पाहतोय ते बिडॉन मध्ये चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. स्वराज्य क्रिकेटला पुढचे संघाला देखील इथे ब्रेक लावलेला आहे.
ओ चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी बॅटच्या जवळून मात्र चेंडू इथे निघून गेलाय. चेंडू तिथे डॉट आलेला आहे. आपण पाहतोय स्थिर असणार आहे. 12 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले गेले तर यंगस्टर दत्तनगर संघाने टाकलेत. 12 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. 1 विकेट आली आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धाब्यांची गरज आहे. नगर संघ सांगत असेल सामना संपलेला नाहीये कारण आपल्याकडे चांगल्या गोलंदाजीचा स्पेल राहिलेला आहे. त्या गोलंदाजीचा स्पेल आम्हाला सातत्याने दाखवायचा आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये तुषार शिंदेच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू ते सोपवलेला आहे. धपलकावरती 6 धावा आहेत. वेळ वाचवायचा आहे. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू पण पाहिले तर बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. पायचे राम चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली. लेग बाय शरू पण आली. सिंगल आहे. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 7 धावा. 7 ही तुम्हाला निभवावी लागणार आहे कारण या साथीच्या बळावरती स्वराज्य उभं राहिलेलं आहे. हे विसरून मात्र तुम्हाला जमणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतो पुण्याच्या मैदानामध्ये केला जातोय. शांतता ही चौफेर बसलेली भयान शांतता पण इथे मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार तुषार. ओहो चेंडू पडला. गर 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 फिरला आणि चेंडू तिथे डाट. संघाचा धावफलक इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे. संघर्ष नायक चषक आपण पाहतोय. यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत टिपला जाईल. शुगन कुमारने विकेट आली. परतावा लागेल समीर शिंदेला. उमेश धामणकर. खऱ्या अर्थानं सातत्याने आपण मावळ तालुक्यामध्ये उमेशला स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघाचा विराट कोहली म्हटलं जातं. का तर या खेळाडूकडे क्लास आहे. सरळ बॅट व्ही एरिया खूप मजबूत आहे याच्याकडे. उमेश स्ट्रायक तयार. पहिला चेंडू इथे रिव्हरचा प्रयत्न केला आहे आणि पहिला चेंडू इथे डाट उमेश साठी. धावफलक इथे मैदानामध्ये स्थिर आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येकाने 7 निभवायची. आता जेवढा मोठा संघर्ष असेल ना यशही तेवढंच मोठं मिळतं. हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल. लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो मैदानामध्ये होणार नाही. एका धावेसाठी आपण पाहिले गेले ना इथे संघर्ष सुरू झालेला आहे. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष. तो संघर्ष पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहिले गेले तर फॉलिंग स्वीप मैदानामध्ये पाहायला मिळाला. क्रीजचा वापर करत खेळलेला हा चेंडू. 1 धाव इथे आली आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत.
18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. असं म्हणतात ना की आयुष्याचा डाव तुम्ही खेळताना अशा प्रकारे खेळा, जिंकणाऱ्या संघाला वाटलं पाहिजे आयुष्यातला सर्वात अवघड डाव माझा हाच होता. तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे त्याचा विचार कधीच करायचा नाही, तुमच्याकडे आहे ना त्याचा विचार करायला हवा. आज आपल्या संघामध्ये आपले पूर्ण खेळाडूचा सेट नाहीये. आपली बॅटिंग करत असताना आपण फक्त मोजक्या काही धावा स्कोरबोर्डवरती लावलेल्या आहेत, परंतु ह्या धावा देखील आपल्याला रोखायच्या आहेत. यंग स्टार दत्तनगर संघ मैदानामध्ये सांगतोय. या सगळी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. राजेजी चौधरे आणि त्याचबरोबर रमीजी भागमारे दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते. दोन्ही मान्यवरांचं मी संघर्ष नायक चषकामध्ये या स्पर्धेच्या सर्वे सर्वा आदरी कमलशील भाऊ मस्के यांच्या वतीने मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा शुगन कुमार. धावफलक जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर इथे 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुगन कुमार तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय संघर्षाला सुरुवात झाली आहे. संघर्ष करायचा आहे, मनगटाची ताकद आज दाखवायची आहे प्रत्येकाला. गोलंदाज तयार शुगन. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय ते निघून जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल, चेंडू मात्र तिथे डॉट. धावफलक इथे स्थिर आहे, सामना संपलेला नाहीये. मॅच मात्र आपण पाहतोय जशी एखाद्या रंगलेला सामना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. दोन्ही संघ आहे ना समान ताकदीचे आहेत, मॅच सोडायला कोणीच तयार नाहीये, लढताय तिथे. कट केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे. डीप पॉइंटला चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. पाता पाता पड झड मैदानामध्ये होतीये. 2 धावा तर तिथे आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आपण पाहतोय मैदानामध्ये कळवला जाईल. 2 धावा तिथे येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 धावा. बारा धाबा जे आपण पाहतो धावफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. ग्रामीण क्रिकेट हे जिद्दीने खेळण्यासाठी ओळखलं जातं आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे सरसावा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो मध्ये चेंडू ते अडवला जाईल. काय मॅच रंगलेली आहे, जबरदस्त संघर्ष सुरू आहे. चेंडू इथे डॉट आलेला आहे. धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल पुन्हा एकदा. धावफलकावरती 12 धावा आहेत. 14 चेंडू शिल्लक आहे आणि 14 धाव्यांची गरज आहे अजूनही. छत्तीस चेंडू 25 धाव्यांची गरज असताना समीकरण आले 14 चेंडू 14. खुल्या बॉल पुन्हा पाहिजे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू इथे अडवला जाईल. सिंगल तर इथे आली आहे. 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आता. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय ते मैदानामध्ये रंगलेला आहे. हेच क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. रोमांच, थरार आहे, बदल आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा, संघर्ष नायक चषक आणि इथे नो बॉल. बीमर चेंडू, बिन टप्प्याचा टाकलेला बॉल. लाला दौंडला हे दुसरं जीवदान आहे. खेळाडूंसाठी रिव्ह्यू नसणार आहे. जर पंचांचा कॉल येतो,
पंचांनी कॉल दिला तर रिव्ह्यू घेतला जाईल. त्या व्यतिरिक्त खेळाडूसाठी रिव्ह्यू नसणार आहे आणि तिथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि रिव्ह्यू फक्त बघण्यासाठी. संतोष सातकर, संतोष सातकर, संतोष सातकर, रसल नो बॉल चेक करा. या पटकन या. नाही काय प्लेयर नको. आज ते जर मान्यवर असते आपण मनोज बोला सांगितलं असतं. आज ते प्लेयर आहेत. राजूभाई तुम्ही देखील या खाली, काय हरकत नाही. मॅच क्रुशियल आहे, दोन्ही संघासाठी मॅच महत्वाची आहे. विकेट आहे. विकेट मैदानाच्या मध्ये आलेली आहे. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालाय. सामना अजून रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतो येऊन पोहोचलेला आहे. समीकरण जर आपण पाहिले गेले तर मॅच आपण पाहतो मैदानामध्ये अजूनही सामना सोडायला मात्र दोन्ही संघ तयार नाहीत. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये दाखल ते होतील. आकाश शिंदे. जेव्हा जेव्हा संघ अडचणी सापडलाय संघासाठी एक ट्रम्प कार्ड म्हणून मात्र त्या खेळाडूने काम केलंय तो आकाश शिंदे आहे. हुकमाचा एक काय. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम कदम. नावामध्ये शुभम आहे. काय ते शुभ कार्य करेल का. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा. असं म्हणतात पराभवाच्या भीतीने माघारी घेणे जास्त धोकादायक नेहमीच आहे. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती ही तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जे लढू शकत नाही ना ते मैदानात कधी जिंकू शकत नाही. आज जिंकायचं आहे. शेवटचे 12 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो शुभम कदम. स्ट्राइक ऑन उमेश. पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट डीप कव्हरला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूर मारती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय चौकार आलाय. अकरा चेंडू आणि आता आपण पाहतोय जिंकण्यासाठी या बनवायच्या आहेत 9 धावा. 11 चेंडू 9 हे समीकरण असेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा जाऊन पाहतोय बदल केलाय. मॅच सोडायची नाहीये. संघर्ष तर करायचा आहे. शुभम तयार आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा चेंडू इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येते. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये शुभम. लोअर फुल टॉस मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये माधव दीक्षित चेंडूच्या खाली विकेट. फलंदाज बाद आहे. आणि जिंकण्यासाठी
8 धावेंची गरज है, 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी 8 रनों की जरूरत। 10 चेंडू 8, कोण कोणाची लावणार आहे वाट? दोन संघांची पडली आहे गाठ। एका बाजूला स्वराज्य क्रिकेटला बुरसे आणि दुसऱ्या बाजूला यंग स्टार दत्तनगर। मयूर भिलारे मावलचे आपण पाहतोय, हा देखील एक रायझिंग स्टार म्हणून मात्र अकॅडमीकडे पाहिले जाते। प्रेशर जरूर दोन्ही संघांवरती आहे। मॅच एक हाय व्होल्टेज होताना आपण पाहतोय, कारण स्पर्धेचं नाव आहे संघर्ष नायक। कोलवटाचा बॉल पुन्हा पाहिजे मैदानामध्ये, इथे मिड विकेटला चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जातील। 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल। 20 धावा डबल कव्हर आहेत। 9 चेंडू 6 धाव्यांची गरज। पुण्याचा पाहिजे खोलू टप्प्याचा बॉल जमीन समुद्र आपण पाहतोय, फटका देखील काढला जातोय। सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही। 1 धाव इथे आली, एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 21 धावा। आकाश शिंदे जो मैदानामध्ये पाहिजे स्ट्राईक ऑन तयार आहे। पुन्हा एकदा आज चेंडू आपण पाहतोय डेड बॉल। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार आहे। हा चेंडू पुण्याचा आपण पाहतोय, ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल। क्षेत्ररक्षक होते खूप दूरवरती असेल, सिंगल तर आली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र पहा 2 धावा यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय जे घेतल्या जात आहेत। या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे। स्कोर कार्ड वरती धावा आहेत 23 धावा। अजूनही जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे। लोअर फुल टॉस पुण्यात आपण पाहतोय, जमीन समुद्र फटका देखील काढला जाईल। सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो आकाश शिंदे। षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाणार आहे। ते आता 5 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा डबल कव्हरती आहेत। शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय मनवायचे त्या 2 धावा। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय राम यादव तयार असणार, त्या स्ट्राईक वरती आकाश आहे। द ग्रेट फिनिशर म्हणून आपण पाहिले तर आज भारतीय संघामध्ये देखील जर आपण पाहिलं कित्येक खेळाडू आहेत, आज पुन्हा एकदा ती मॅच फिनिश करेल का आकाश मोठ्या स्ट्रोकने? राम आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे रामचा देखील। धाफलकावरती 24 धावा जिंकण्यासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज आहे। स्ट्राईक ऑन आकाश शिंदे। ओ पहिला चेंडू आपण पाहतोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय, इथे डॉट आलाय। 5 चेंडू 2 धाव्यांची गरज। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल। आकाश शिंदे
राम पुढे दाबायचं तयार असणार आहे. स्ट्राईक वरती आकाश आणि या दरम्यान चेंडूला खेळलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर विजयी षटकार आहे.